श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, चला आपली आजची रेसिपी आहे कुरकुरीत होणारे ब्रेडचे रोल। चला आपण साहित्य आणि कृती सोबतच बघूया। त्यासाठी मेन साहित्य लागणार आपल्याला आलू उकळायचे आहेत आणि ब्रेड लागणार आहे। बाकी सर्व घरचंच आपण ठेचा बनवून घेणार आहोत। त्यासाठी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। मिरची घेतली आहे, मस्त चमचमीत होणार आहे ते। मिरच्या घेतल्या, त्यामध्ये आपण घालूया जरा कोथिंबीर आणि थोडे जिरे। हे छान आपण वाटून घेऊया। हे वाटून झालं की आपण कढई ठेवूया, त्यात घालूया थोडं तेल। थोडंच घातलेलं आहे, तेल घातलं, गरम झालं तेल की आपण त्यामध्ये घालूया मोहरी घातलेली आपण। मोहरी घातली, मग घालूया थोडंसं हिंग झालं की आपण जरा कढीपत्ता घालूया। कढीपत्ता झाला की आपण त्यामध्ये घालूया ठेचा जो आपण केलेला आहे, आणि अद्रक ही किसून घेतलेला आहे आणि ते पण घालूया मस्त। त्यामध्ये घालूया बडीशेपीची पूड घातलेली आहे आपण। मग त्यानंतर आपण त्यामध्ये घालूया थोडी हळद झाली की आपण घालूया त्यामध्ये तिखट, मस्त चमचमीत होणार आहे। धने पावडर घातलेला आहे आपण, तसंच घालूया थोडंसं आमचूर पावडर आणि छान याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित। बघा मस्त मिक्स झालेलं आहे, एकदम चमचमीत दिसत आहे। आणि आपण घालूया आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, जशी आपली बटाट्यांची क्वांटिटी आहे त्यानुसार घातलं आहे। आणि झालं, आपण बटाटे उकळून घेतलेले आहे, आधीच उकळून किसून घेतलेले आहेत। 2 ते 3 बटाटे आपण ते घालूया यामध्ये आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बटाट्यांना छान तेलामध्ये पूर्ण मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घेऊया। बघा जसं दाखवत आहे। झालेली आहे आपली बटाट्याची भाजी तयार। ही एव्हरग्रीन भाजी आहे बटाट्याची, मस्त लागते, खूप छान। आणि गार्निश करूया थोड्या कोथिंबीरीने। सो आपली ही बटाट्याची भाजी तयार झाली आहे। आपल्याला यासाठी 2 मेन साहित्य लागणार आहे, एक आलू आणि ब्रेड। सो आपण आता आपली आलूची भाजी तयार आहे। तर मग रोलच्या कृतीकडे वळूया। आपण भाजी काढून घेऊया, थोडी गार करून घेऊया, आणि गार झाली की मग आपण रोलची कृती करूया। सो रोलसाठी आपण काय करणार आहोत, एक ब्रेड घेऊया, त्याला जरासं पाण्यामध्ये डिप करूया, पाणी निथळून घेऊया दाबून, त्यामध्ये भरूया आलूची भाजी आणि त्याला छान असं गुंडाळून त्याचा रोल तयार करून घेऊया। बढिया, मस्त। चला पुन्हा एकदा रोलची कृती बघूया। ब्रेड घेतलेला आहे, त्याला पाण्यात डिप केला, त्याला जरा असं प्रेस करून पाणी काढलं, आलूची भाजी घेतली आहे, त्यामध्ये टाकली आहे आणि छान त्याचा रोल करून घेतलेला आहे। सिंपल मस्त बनणार आहे। तसंच आपण हे रोल तयार आहेत। आपण कढई ठेवलीच आहे तेल गरम करायला, एक टेस्टिंगसाठी थोडा तुकडा टाकून बघूया। बरं बघा, तेल झालेलं आहे गरम आणि त्यामध्ये आपण सोडूया रोल्स। छान कमी आचेवर गोल्डन होतपर्यंत, सोनेरी होतपर्यंत आपण हे तळून घेऊया। वाव, मस्त कमी आचेवरच तळायचेत आपल्याला। हे झालेले आहेत। वा वा, खूप छान। आणि ही भाजी आपण एव्हरग्रीन जसं मी म्हटलं तर आपण आलू वड्यांमध्येही वापरू। वा वा, मस्त झाले आहेत आपले रोल तयार। आपण काढून घेऊया। आणि छान प्लेटिंग करून घेऊया सॉस, मिरची आणि चिप्स सोबत। ही भाजी आपण याचे समोसेही बनवू शकतो। सो माझ्या आईने बनवलेला आहे हा एक समोसा, आणि वा वा, मस्त झाला। तुम्हाला आवडलं लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।